नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गोड काहीतरी खायचं म्हटलं की प्रत्येक वेळी काय वेगवेगळं करायचं हा प्रश्न आपल्याला पडतो. सणावाराचे दिवस असले की नैवेद्याला काहीतरी गोड आपल्याला करावं लागतं पानावरती वाढण्यासाठी. मग अशा वेळेला काय करायचं, कारण सारखे सारखे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खजूर आणि नारळाची पोळी. अगदी छान लागणारी रेसिपी आहे, झटकन होते, घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे. चला करायची सुरुवात. खजूर नारळाच्या पोळी करण्यासाठी आता सगळ्यात आधी आपण खजुराचं स्टफिंग करून घेऊया. मी गॅस लावून घेतलाय, कढई ठेवली तापायला. आता ह्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचंय. आता मी कढईमध्ये तूप घालतो. साधारण 1-2 चमचे तूप घातलंय मी ह्याच्यात. आपलं तूप आता इथे विरघळलंय. इथे मी खजूर घेतलेत, सीडलेस खजूर आहेत, बिया काढून घेतल्यात. आता हे आपल्याला परतून घ्यायचं तुपामध्ये. तर मी ह्यामध्ये हे घालतो. साधारण एक मोठा बाउल भरून मी घेतलेत खजूर. तुम्ही किती पोळ्या बनवणार आहात त्याप्रमाणे तुम्ही ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. वाटीचं प्रमाण म्हटलं तर साधारण 1 ते 1.5 वाटी हे खजूर आहेत. आता हे जे खजूर आहेत ते तुपाबरोबर 3 ते 4 मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत, मऊ करून घ्यायचं आहे ह्याला. हा जो खजूर आहे तो आपल्याला 5 ते 6 मिनटं छान मऊ करून घ्यायचा आहे. जितकं तुम्ही ह्याला परताल तसा तो मऊ होत जाईल. शक्यतो ह्या रेसिपीला मऊ खजूर असतो तो वापरायचा, म्हणजे हा पटकन मऊ होतो. तुम्ही इथे बघू शकता आपला हा जो खजूर आहे तो आता छान मऊ झालाय बऱ्यापैकी आणि मस्त मिक्स झालाय. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय ओलं खोबरं. साधारण 1 मोठी वाटी भरून ओलं खोबरं घेतलंय, ते ह्यामध्ये घालूया. यासोबतच इथे मी घेतली आहे खसखस, ती आपण ह्यामध्ये घालणार आहोत. 1 चमचाभर खसखस थोडीशी भाजून घेतली आहे, ती घालूया. आता मी ह्यामध्ये साखर घालणार आहे. 4 ते 5 चमचे साखर घालणार आहे. खजूर गोड असतो त्यामुळे नारळाला पुरेल एवढीच आपल्याला साखर घालायची आहे. तुम्ही किती गोड खाता ह्याच्यावरती साखरेचं प्रमाण अवलंबून आहे. 4 ते 5 चमचे साखर घेतली आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि 4 ते 5 मिनटं आपण ह्याला छान परतवून घेणार आहोत. जसं आपण मोदकाचं सारण परतवतो त्याच प्रकारे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपलं हे मिश्रण आहे, हे छान घट्ट झालंय. आता गोळा होतोय ह्याचा, हे तयार झालंय. मी गॅस बंद करून घेणार आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे मिश्रण थंड झालं की मग आपण ह्याच्या पोळ्या करायला घेऊया. खजुराची पोळी करण्यासाठी आता आपण पीठ भिजवून घेऊया. सगळ्यात पहिले इथे मी बाउलमध्ये कणिक घेतली आहे, गव्हाचं पीठ. साधारण 1-1.5 वाटी पीठ आहे, ते आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, मिठामुळे ह्याची चव वाढते. आता आपण तेल घालणार आहोत ह्यामध्ये. साधारण 2 ते 3 चमचे तेल घेतलंय. जसं आपण रेग्युलर पोळीसाठी पीठ भिजवतो त्याच प्रकारे पीठ भिजवायचं आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी घालणार आहोत आपण यामध्ये आणि याचा आपल्याला गोळा भिजवून घ्यायचा आहे. आपलं पीठ इथे आता मी छान मळून घेतलंय. चमचाभर तेल घालणार आहे वरनं आणि 2 मिनटं आपण ह्याला मळून घेऊया आणि 5 ते 10 मिनटं आपण ह्याला बाजूला ठेवून देऊया, म्हणजे हे छान मुरेल आणि मग आपण ह्याच्या पोळ्या करून घेऊ. आपण हे जे खजूर नारळाचं पुरण करून ठेवलं ते आता गार झालंय व्यवस्थित. आपली ही जी कणिक मगाशी मळून ठेवली ती आता मुरली आहे. आता आपण ह्याच्या पोळ्या करून घेऊया. पोळीला लावण्यासाठी इथे मी गव्हाचंच पीठ घेतलंय. आता मी ह्यातला एक गोळा करून घेतो. खूप मोठ्या मोठ्या पोळ्या आपल्याला ह्याच्या करायच्या नाही आहेत, साधारण छोटी छोटीच पोळी आपण ह्याची करणार आहोत. हातावरती थोडासा मळून गोळा करून घेऊया. हाताला थोडंसं पीठ लावून घेणार आहे आणि ह्याची पारी करून घ्यायची आहे आपल्याला. वाटी करून घेणार आहोत आपण ह्याची. एकीकडे मी तवा पण गरम व्हायला ठेवलाय. आता ह्या वाटीमध्ये आपण हे जे सारण करून ठेवलं त्यातलं साधारण 1 चमचाभर सारण मी भरणार आहे आणि
ही पारी बंद करून घेऊया. आता हे छान प्रेस करून घ्यायचं आहे. ह्यातलं जे सारण आहे ते सगळीकडे छान शिरलं पाहिजे. आता ही गोळी आपण पिठामध्ये बुडवूया आणि लाटायला घेऊया. ही पोळी लाटत असताना अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचे, कारण खजूर आहे त्यामुळे काही वेळा फाटायची शक्यता असते. तुम्ही इथे बघू शकता ही पोळी आपण लाटून घेतली आहे. ही पोळी आता आपण तव्यावरती घालूया. ह्या ज्या पोळ्या असतात ह्या अशा छोट्या छोट्याच करायच्या असतात, खूप मोठी पोळी करायची नसते. तर मी तव्यावरती घालतो. आता आपल्याला ह्याला साईडनी तूप सोडायचं आहे थोडंसं. आणि दोन्ही बाजूनी छान आपण हिला खरपूस भाजून घेणार आहोत. आता ही पोळी मला पर्सनली ह्या पोळीमध्ये खात असताना खजूर आवडतो, म्हणून मी खजूर मिक्सरला लावून घेतला नाही आहे. तुम्ही जेव्हा आपण सारण केलं तेव्हा परतायच्या आधी खजूर मिक्सरला लावून घेतलात तरी चालतो. फक्त त्याची खूप बारीक पेस्ट होते, त्यामुळे मला ते जास्त आवडत नाही. असा दाताखाली आलेला खजूर चांगला लागतो, त्यामुळे पोळीमध्ये मी तसाच ठेवला आहे. पण तुम्ही वाटूनसुद्धा खजूर ह्यामध्ये घेऊ शकता. इथे 1-2 मिनटं झालेत. आता आपण ही पोळी पलटून घेऊया. दोन्हीकडनं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे. ह्याला आपली पोळी इथे तयार झाली आहे. आता आपण ही काढून घेऊया. आता ही जी दुसरी पोळी आपण केली ती आपण तव्यावरती घालूया आणि ह्याला पण आपण थोडंसं बाजूने तूप सोडूया. आपली पोळी इथे झाली आहे. आता ही पण पोळी आपण काढून घेऊया. आपली पोळी इथे तयार आहे, काढून घेऊया. आपल्या पोळ्या इथे ह्या तयार झाल्या आहेत. ह्या पोळ्या इतर पोळ्यांपेक्षा वेगळ्या असतात. ह्या टिकाऊ असतात. ह्या जवळजवळ 1-2 ते 3 दिवस तुम्ही ठेवून खाऊ शकता एकदा केल्या की. त्यामुळे ह्याला तूप लावून भाजायचं भाजत असताना. इतर पोळीसारखी ही पोळी फुगत नाही, कारण आपण जाड खजुराचा ह्याच्यामध्ये वापर केलेला असतो, नारळाचा वापर केलेला असतो. त्यामुळे जशी खव्याची पोळी असते त्या टाईपमध्ये ही पोळी होते. छान कडक होतात ह्या पोळ्या, म्हणजे एकदम मऊ सॉफ्ट होत नाहीत, पण खायला अप्रतिम लागतात. तुम्ही पण नक्की करून बघा आणि पोळी केलीत की मला अभिप्राय नक्की कळवा. आता आपण ह्या गरम गरम पोळ्या सर्व करूया. मंडळी, तुम्ही इथे बघू शकता आपल्या ह्या ज्या खजुराच्या पोळ्या आहेत त्या खूप छान झाल्या आहेत. तुम्ही इथे मी एक मोडून दाखवतो तुम्हाला.
जशी आपली खव्याची पोळी असते त्याच प्रकारे मस्त खस्ता झाल्या आहेत ह्या. खायलाही अप्रतिम लागतात. तुम्ही पण नक्की करून बघा. नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.